आपल्याला माहिती आहे की पिकांची निरोगी वाढ होण्यासाठी पिकांना 17 अत्यावश्यक मूलद्रव्यांची गरज असते आणि हे जे काही 17 अत्यावश्यक मूलद्रव्य आहेत ते पिकांना भेटणं गरजेचं आहे. कारण त्यांचं प्रत्येक मूलद्रव्याचं एक कार्य आहे आणि ते कार्य तेच मूलद्रव्य पार पाडतो. एक आपण जर उदाहरण घ्यायचं म्हणलं की झिंक. आता झिंक हा मूलद्रव्य काय करतो? तर तो काय करतो? ऑक्सिजनचं सिंथेसिस करतो. मग ऑक्सिजनचं सिंथेसिस केल्यामुळे काय होते? तर ऑक्सिजनचं सिंथेसिस झाल्यामुळे तुमचे नवीन पानं येतात, नवीन मुळं येतात, त्याच्यानंतर नवीन कोंब येतात आणि हे आल्यामुळं पिकाची निरोगी वाढ होते. आलं लक्षात? मग हे झिंक आहे, तर ह्या झिंकचा जर हे मूलद्रव्य असेल तर याचा रोल जो मी हा सांगितला तर हा दुसरा मूलद्रव्य करू शकणार नाही. त्याचा जो काही कार्य आहे तेच मूलद्रव्य करणार. म्हणून आपण याला अत्यावश्यक मूलद्रव्य म्हटलेलं आहे. आता हे अत्यावश्यक मूलद्रव्य पिकांना भेटणं खूप गरजेचं आहे. नमस्कार, मी निलेश सदार, MSc ॲग्रिकल्चरल बॉटनी, डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहोत. तर बघा, आज आपल्याला बघायचं आहे की जे काही आता रब्बीमध्ये आपण मक्का लागवड करत आहात, गव्हाची लागवड करत आहात, हरभऱ्याची लागवड करत आहात आणि कांदा लागवड करत आहोत. आपण काय करत आलेलो आहोत आतापर्यंत? रासायनिक खतं याचा अतिवापर किंवा असंतुलित वापर आणि जे काही कीटकनाशक येतं आणि बुरशीनाशक येतं याचा वापर आपण करत आलेलो आहोत. पण हा वापर करता वेळेस आपल्या एक गोष्ट लक्षात आलेली असेल, याचा जास्त वापर झाल्यामुळे जमिनीत जे काही सूक्ष्मजीव होते, जमिनीत ज्या काही चांगल्या बुरशी होत्या, जमिनीत जे काही चांगले जीवाणू होते, याची संख्या कमी झालेली आहे. आणि यांची संख्या कमी झाल्यामुळं जे काही आपल्या झाडांना मूलद्रव्य उपलब्ध व्हायला पाहिजेत, ज्या जमिनीमधून ते मूलद्रव्य उपलब्ध होत नाहीत. मग याच्यासाठी पर्याय काय? तर याच्यासाठी बेस्ट पर्याय आपल्या डेक्कन हार्वेस्ट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचं 2 महत्त्वाचे जैविक खतं, एक म्हणजे मायक्रोरायझा आणि दुसरा म्हणजे वज्र. आता मायक्रोरायझा आणि वज्र. तर मायक्रोरायझा ही काय? ही एक बुरशी आहे. आलं लक्षात? ही काय आहे? बुरशी, पण ही चांगली बुरशी. तर ही चांगली बुरशी काय काम करते ते आज आपण बघणार आहोत. तर हे जे काही खतं आहेत तर हे रासायनिक खतामध्येही सुद्धा आपल्याला मिक्स करून देता येते. अशा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने हे खतं बनलेले आहेत. ॲक्च्युअली आपलं कसं असतं की ज्यावेळेस जैविक येतो तर त्यावेळेस आपण रासायनिक नाही म्हणतो. पण आपली जे काही नवीन टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने आपण बनवलेले आहेत, नवीन फॉर्म्युलेशनच्या सहाय्याने हे खतं बनवलेले आहेत. आता सगळ्यात महत्त्वाचं मायक्रोरायझा. आता जो काही मायक्रोरायझा आहे तर मायक्रोरायझा आपल्याला माहिती आहे की ही एक आर्बेस्क्युलर मायक्रोरायझा बुरशी आहे. तर ही बुरशी कसं काम करते? तर हे सहजीवन पद्धतीनं काम करते आणि जे काही तुमचं कोणतंही पीक असू द्या, या पिकांना 16 मूलद्रव्याची उपलब्ध करून देते. प्रामुख्याने कोणते मूलद्रव्य करून देते? त्याच्यामध्ये झिंक असेल, याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमचं फॉस्फरस असेल, कॉपर असेल आणि बाकी मूलद्रव्य. याचं काय करते? त्या मुळांना उपलब्ध करून देते. आता हे काम कसं करते? ही फंगी ज्यावेळेस आपण हे खत तुमच्या जमिनीत टाकू, जमिनीत टाकताना आपल्याला माहिती आहे की याच्यात जमिनीत ओलावा असणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हे खत टाकतो तर याचे जे स्पोर असतात, बारीक बारीक असे अंडे सारखे जे स्पोर असतात, ते स्पोर काय करतात? मुळांमध्ये जातात. मुळांमध्ये जाऊन काय करतात? त्याच्यात काय करतात? नवीन रूट जे असतात, नवीन सेकंडरी रूट त्याची निर्मिती करतात. मग ते झाड काय करते? तर या फंगसला काय करते? या बुरशीला काय करते? या बुरशीला देते तुमची शुगर किंवा प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट, म्हणजे त्याला अन्न देते. आणि मग ही बुरशी काय करते? तर ही बुरशी एक त्यांचं जे काही मुळं येतं त्याला सेकंडरी रूट म्हणतो आपण, हे तयार करून एक तुमच्या मुळाभोवती एक मोठं आवरण तयार करून जमिनीतले जे काही सूक्ष्म मूलद्रव्य असतील किंवा जे जे मूलद्रव्य असतात, जे 16 मूलद्रव्य असतात, जे 17 मूलद्रव्य आपल्याला माहिती लागतात, तर त्याच्यातले जे 16 मूलद्रव्य शोषण करतो आणि झाडाला देतो. आणि झाड काय करते? तर झाड त्यांना छोट्या म्हणजे कमी कमी प्रमाणात त्याला काय करते? अन्न देते. म्हणजे अशा प्रकारे हे सहजीवन जगतात. त्याच्यामुळं जे काही आपलं मायक्रोरायझा आहे, हे 4 किलोची बॅग आपण एका एकरसाठी सांगतो. मग आता याच्या अजून काय फायदे येतं ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर बघा, याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला बघायचं तर हरभरा पीक झालं आपलं. अलग लक्षात, हरभरा पिकामध्ये तुम्हाला जळ दिसते, ज्याला की आपण हरभरा पिवळा पडला म्हणतो, ज्याला की आपण विल्टिंग आलं म्हणतो. तर त्याला सुद्धा आपल्याला हे त्याची सुद्धा जी जळ असणार आहे ते कमी करणार आहे इथं. दुसरं, फांद्याची संख्या तुमची वाढवणार आहे, फुलांची संख्यामध्ये वाढ करणार आहेत. का? कारण हे मूलद्रव्य जे सूक्ष्म मूलद्रव्य आहे ते उपलब्ध करणार आहे. गव्हामध्ये काय काम करेल? तर गव्हामध्ये फुटव्यांची संख्या वाढवणार आहे, ओंब्या धरण्यास मदत करणार आहे, मुळांची संख्या वाढवणार आहे. तर अशा पद्धतीने गव्हामध्ये काम करेल. तसंच तुमची मक्का झालं, तुमचा कांदा झालं, या पिकामध्ये सुद्धा ते काम करणार आहे. त्याच पद्धतीनं दुसरा आहे आपला PSB, ज्याला की आपण वज्र म्हणतो. तर हा काय आहे? तर हा एक फॉस्फरस म्हणजे स्फुरद सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहे, म्हणजे हा जीवाणू खत आहे. तर हे जीवाणू खत आपण ज्यावेळेस देतो तर त्यावेळेस काय होते की हे जीवाणू जे काही जमिनीमधली असणारं अस्थिर स्फुरद
तर याला हे जीवाणू काय करतात, त्याला विरघळतात आणि झाडांना उपलब्ध करून देतात. मग झाडांना उपलब्ध पुरत झाल्यामुळं मुळांची चांगली वाढ होते आणि आपल्याला माहिती आहे जेवढे चांगले मुळं तेवढं त्यांचं अन्न शोषण चांगलं होईल आणि अन्न शोषण चांगलं झाल्यामुळे आपलं झाडं मजबूत होतील, आपले पिकं जे असेल ते मजबूत होईल, त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. त्याच्यामुळं येणारे जे काही रोग असतील, इन्सेक्ट पेस्ट असतील, तिथेही आपल्याला नॅचरली काय करता येईल, आपल्याला तिथं प्रोटेक्शन्स करता येईल. अजून हे जैविक खतं आपल्याला काय काम जमिनीसाठी, बघा जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी, तिचा पोत सुधारण्यासाठी काय करतात, एक महत्त्वाची भूमिका आहे जैविक खतं तिथं करतात. त्याच्यानंतर पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतात, पाणी शोषण करण्याची क्षमता तुम्ही जैविक खतं दिल्यामुळे होते, जमीन लवकर कोरडी होऊ देत नाही आणि सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं विघटन करते, ह्युमस निर्मितीला चालना देते. आलं लक्षात. आणि आपलं PSBचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं, जी 5 किलोची बॅग आहे त्याचं अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की हे PSB बायोचार आणि या नीमच्या खल्ली, बायोचार आणि नीमच्या खल्लीपासून मिळालेला 30% सेंद्रिय कर्बा आहे. आलं लक्षात. त्याच्यामुळं आपण हे म्हणत नाही आहे की रासायनिक खतं वापरू नका, रासायनिक खतं आपल्याला वापरायचे आहेत, पण त्याच्यासोबत जैविक खतं सुद्धा वापरायचे आहेत, जेणेकरून आपली काही जमीन आहे ही सुदृढ राहील. त्याच्यामुळे याचा तुम्हाला प्रयोग करून बघा. तुम्ही जर आता 5 एकर किंवा 10 एकर काही एखादं पीक लावता, हरभरा लावता, तर मी म्हणतो जर 5 एकर तुम्ही गहू लावता तर त्याच्यातला 2 एकरमध्ये हे प्रयोग करून बघा आणि याचे रिझल्ट स्वतः बघा. आपण केव्हाच असं म्हटलेलं नाही आहे की तुम्ही रासायनिक वापरू नका, पण रासायनिक जर तुम्ही 100% वापरत असाल तर आम्ही म्हणतो त्याच्यातलं 60%, जर तुम्ही 70% रासायनिक वापरत असाल तर 30% त्याला जैविक खतं वापरा, ज्याच्यामुळं जमीन भुसभुशीत राहील, जमीन जिवंत राहील. जमिनीमध्ये आज पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झालेली आहे, तर ह्या सर्व गोष्टी त्या सुधारेल. त्याच्यामुळं हे जे काही आपले जैविक खतं आहेत याच्यामध्ये मायक्रोरायझा एक आहे आणि आपला वज्रा आहे. तर हे हरभरा असेल तुमचा त्याच्यानंतर गहू असेल, तुमची मक्का असेल, तुमचा कांदा असेल, याच्यामध्ये तुम्ही प्रयोग करून बघा आणि याचे रिझल्ट तुम्हाला दिसतील. कारण आपल्याला माहिती आहे प्रत्येक मूलद्रव्याचं एक कार्य असते. जसं आता झिंक असेल, झिंकचं मी ऑलरेडी बोललोय की आपलं झिंकची जर कमतरता असेल तर तुम्हाला फुलं गळताना दिसतील. अलग झिंक जर जमिनीत चांगला असेल तर फुलांची वाढ चांगली होईल. म्हणून प्रत्येक असं जे काही 17 मूलद्रव्य आहे, प्रत्येक 17 मूलद्रव्याचं कार्य आहे आणि ते कार्य तेच मूलद्रव्य पार पाडणार आहे. आणि हे मूलद्रव्य जे काही 16 मूलद्रव्य आहेत जे पिकांना अवेलेबल म्हणजे पिकांना उपलब्ध करून देण्याचं काम कोण करत असेल तर तो मायक्रोरायझा करेल आणि PSB जीवाणू खत करेल. आपल्याला तुम्हाला माहिती आहे की याच्यामध्ये आपला झिंक, बोरॉन, कॅल्शियमचा आपण जो व्हिडिओ टाकला होता ग्लायसिनचा, आलं लक्षात. तर त्याच व्हिडिओचे जे आपले प्रॉडक्ट आहे महाराष्ट्रातून खूप मोठी त्याला डिमांड आली, महाराष्ट्रातून मागणी झालेली आहे. आणि ही काही जादू नाही आहे, हे काहीच नाही जादू वगैरे किंवा हे आमचंच हे असं नाही आहे. हे जे आहे पण हे शेतकऱ्यांनी आता अडॉप्ट करणं म्हणजे त्यांना त्याचा अवलंब करणं ही काळाची गरज आहे. आणि आमचे जे प्रॉडक्ट्स आहेत हे प्रॉडक्ट्स तुम्हाला खाली जो कॉन्टॅक्ट नंबर संपर्क दिला आहे या संपर्काला साधायचा आहे. तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही डिलिव्हरी अवेलेबल होईल आणि तुम्ही हे प्रयोग करून बघा. आलं लक्षात. आपल्याला माहिती आहे की शेतकरी कोणतंही म्हणजे 10%, 20% शेतकरी आहेत की जे 3 वर्षातून 4 वर्षातून जमिनीची आरोग्य पत्रिका काढतात, त्याच्यात काय कमी आहे काय नाही. पण आपल्याला माहिती आहे की आज 70-80% शेतकरी आपल्याला माहिती आहे की करत नाही येतं आणि त्याच्यामुळं आपला खर्च वाढत आहे रासायनिकच्या याच्यामुळं. तर जर तुम्ही खताचाही इथं खर्च कमी होईल, मूलद्रव्य अवेलेबल होतील आणि तुमचं पीकसुद्धा छान होईल, त्याच्यामुळे तुम्हाला उत्पादनसुद्धा भेटेल. तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आमचा खाली संपर्क केलेला कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही करू शकता आणि हे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर हे पहिली गोष्ट म्हणजे वापरायचे कसे, तर आपल्या याच्या 2 पद्धती येतात. तर पहिली गोष्ट म्हणजे हळद वगैरे असेल त्याच्यातही वापरत असाल तर तुम्ही ड्रिंचिंग करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही रासायनिक खत असेल तर रासायनिक खतामध्ये मिक्स करा, त्याच्यासोबतही तुम्ही हे देऊ शकता. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर आता तुम्ही हरभरा वगैरे पेरला असाल तर त्याच्यामध्ये ओल असेल तर ते 4 किलो तुमचं मायक्रोरायझा, 5 किलो तुमचं वज्र एकत्र मिक्स करा. त्याच्यात वाळू टाका की त्याच्यात काळी माती टाका आणि ते पूर्ण वावरामध्ये असं फेकून द्या. फक्त एक काळजी घ्यायची की ज्या वेळेस आपण अप्लाय करू त्यावेळेस जमिनीत ओलावा असणं खूप गरजेचं आहे. कारण ही फंगी आहे, जेवढी जास्त ग्रोथ होईल, हे बॅक्टेरिया जेवढे जास्त त्याची ग्रोथ होईल तेवढं आपल्या पिकांना चांगलं आहे. तर आपण आज इथंच थांबू. नवीन तुमचा अजून काही समस्या असतील पिकांबद्दल याच्याबद्दल आम्हाला कमेंट टाका. आमचे नंबर आहेत, आम्ही तुम्हाला सोल्युशन्स त्याच्यावर देऊ. आज आपण इथंच थांबू. नमस्कार.